आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का? सरकारला रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल। 50,000 नको, 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल। राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत। संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन, विधान भवनावर धडक, मंत्रालयासमोर झाडावर चढून सरकारला दिलेला इशारा आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या निर्णायक बैठकीनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न कायम असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले केवळ 50,000चे प्रोत्साहन अनुदान अत्यंत अपुरे असून ते 2 लाख करण्यात यावे अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे। सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा राज्यव्यापी आक्रमक आंदोलन उभारू असा स्पष्ट इशारा तुपकर यांनी दिला आहे। राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणलेली आहे, या कर्जमाफी योजनेमध्ये 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये लाभ मिळणार आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे। परंतु रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या कर्जमाफी योजनेमध्ये प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात ते शेतकरी कर्ज भरण्यासाठी पै पाहुण्याकडून किंवा सावकाराकडून व्याजाने पैसे आणत असतात आणि ते कर्ज भरत असतात। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचा हा गुन्हा आहे का रेग्युलर कर्ज भरणं? त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकारने जे 50,000 रुपयाचं अनुदान डिक्लेअर केलंय, हे अनुदान खूप कमी आहे। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ द्यावा, त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना महाराष्ट्रभर आहे। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान सरकारने तातडीनं द्यावं। दुसऱ्या बाजूला तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटलेले आहेत त्या सगळ्या लोकांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, ही आमची दुसरी मागणी आहे। आणि कागदपत्रांच्या चुकीमुळे, तांत्रिक त्रुटीमुळे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांनाही या कर्जमाफीमध्ये लाभ देण्यात यावा। या 3 मागण्या सरकारकडे आमच्या आहेत। सरकारनं वेळीच तातडीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांची आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांची दखल घेतली नाही किंवा त्यांना कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं नाही तर रेग्युलर कर्ज भरणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रभर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहणार आहे। आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांशी बोलतोय। सरकारला जर का या आंदोलनाला सामोरं जायचं नसेल किंवा शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरं जायचं नसेल तर तातडीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करावा आणि कर्जमाफी योजनेतल्या पुन्हा 2 अटी काढून त्यांना 2 लाख रुपयाचा लाभ द्यावा अशी सरकारकडे आमची मागणी आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।